अपघाताची सुरुवात आणि गावकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया. तर सकाळी अंदाजे 8:35 ते 8:40 दरम्यान विमानाने गावावर 2 घिरट्या घातल्या. त्यावेळी विमानाचा आवाज नेहमीपेक्षा खूप कर्कश आणि मोठा होता. त्यामुळे गावातील अनेक लोक घराबाहेर आले. धावपट्टीकडे जात असताना विमान अचानक डाव्या बाजूला कलले आणि कोसळले. त्यानंतर गावातून धूर आणि जाळ दिसू लागला. तर घटनास्थळावरील प्रत्यक्ष अनुभव पाहूया. सरपंच कल्याण आटोळे आणि काही गावकरी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. विमान पडल्यानंतर लगेच स्फोट झाला नव्हता, तर अंदाजे 4 ते 5 मिनिटांनी मोठा स्फोट झाला. स्फोट होण्यापूर्वी विमानाबाहेर निळी पॅन्ट घातलेली एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसली. स्फोट इतका भीषण होता की विमानाचे तुकडे सुमारे 150 ते 200 फूट अंतरावर उडून गेले. अजित पवार आणि यांची ओळख आणि मदत कार्य. तर सुरुवातीला विमानात अजित पवार आहेत याची गावकऱ्यांना कल्पना नव्हती. किरण गुजर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरडाओरडा केल्यावर सर्वांना समजले की ते अजित पवार आहेत. अजित पवार डाव्या बाजूला पडलेले होते. त्यांच्या पायातून धूर येत होता. पोलीस आणि स्थानिक महिलांनी पाणी व पुठ्ठ्याच्या सहाय्याने धूर विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या घरातून बेडशीट आणि चादरी आणून त्यांना गुंडाळण्यात आले आणि स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात आले. तर विमानाची स्थिती आणि आवाज कसा होता? तर अपघातापूर्वी विमानाचा आवाज हा अत्यंत कर्कश होता. गावकऱ्यांना वाटत होते की विमान गावातील मंदिराच्या कळसाला धडकेल इतक्या खालून ते उडत होते. विमान जमिनीवर पडल्यानंतर सुरुवातीला आग लागली नव्हती, फक्त धूर निघत होता. त्यामुळे काही लोक जवळ जाऊ शकले. सरपंच विमानाच्या सुमारे 30 ते 40 फूट अंतरावर गेले होते. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती बाहेर पडताना दिसली. मात्र त्याच वेळी कुणीतरी स्फोट होण्याची सूचना दिली. सरपंच मागे सरकताच मोठा स्फोट झाला. त्यानंतर फटाके वाजल्यासारखे अनेक छोटे छोटे स्फोट झाले. तर अजित पवार यांची अवस्था कशी होती? ज्या ठिकाणी अजित पवार पडले होते तिथे त्यांच्या पायातून धूर येत होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी पाणी व पुठ्ठ्याच्या सहाय्याने धूर विझवण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेत नेताना ते शुद्धीत होते की नाही हे स्पष्ट नव्हते. मात्र त्यांच्या हातात घड्याळ असल्याचे सांगण्यात आले. इतर मृतदेहांची स्थिती काय होती? तर विमानात एकूण 5 लोक होते. त्यापैकी अजित पवार आणि आणखी एक व्यक्ती बाहेर पडले होते. उर्वरित 3 जणांचा मृतदेह विमानाच्या आत कोळसा झाला होता. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. प्रत्यक्षदर्शी माहिती. या व्हिडिओतील सर्व माहिती सरपंच कल्याण आटोळे यांनी दिली आहे, जे घटनास्थळी सर्वात आधी पोहोचले होते.